राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरमधील रेशीमबाग परिसरातील हेडगेवार स्मारक परिसरात महायुती सरकारमधील भाजप आणि शिवसेनेचे सर्व नेते आणि आमदारांनी आज भेट दिली। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत गृह राज्यमंत्री योगेश कदम उपस्थित होते। यावेळी त्यांनी हिंदुत्ववादी विचारावर एकत्र आल्याबाबत आनंद होत असल्याचं त्यांनी मत व्यक्त केलंय। शिवसेनेचे सगळे नेते सगळे आमदार मंत्री सुद्धा एक संघ विचार नाही बघा, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांच्यासोबत कैलासवासी गोपीनाथ मुंडे साहेब असतील, कैलासवासी प्रमोद महाजन साहेब असतील, ह्यांनी आपल्या देशामध्ये हिंदुत्वाची विचार प्रखरतेने वाढवला तो पेरला आणि तोच विचार घेऊन आज आमचं हे तरुण आज राजकारणामध्ये असताना, आज रेशीमबाग इथे आलेलो असताना हिंदुत्वादी विचारांनी एकत्र येणं मला त्यामध्ये काहीच गैर वाटत नाही। उलट आम्हाला याचा नक्कीच अभिमान आहे। आपण दोन पक्ष आले, पण तिसरा पक्ष आपला तिसरा सहकारी इथे दिसत नाही। आता त्यांच्या पक्षाबद्दल मी काही बोलू शकत नाही, त्यांच्या पक्षाची भूमिका मी मांडू शकत नाही। मला वाटतं राष्ट्रवादी पक्षाची भूमिका ही राष्ट्रवादी पक्षाचे नेते सांगू शकतील। पण आपली सगळी विचारधारा एका विचारधारेला धरून ही संपूर्ण महायुती आहे, पण कुठेतरी त्याच्यात विसंगतीने वाटत नाही बघा, शेवटी राजकारण हे एका बाजूला आहे, परंतु आम्ही नेहमीच म्हटले की शिवसेना आणि भाजप हे एकाच विचाराचे दोन पक्ष आहेत आणि ही नॅचरल अलायन्स आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत आलेलो आहोत आणि त्याचीच प्रचिती आज आपल्याला पाहायला मिळते। लोकवाहिनी मीडियाकरिता अविनाश तोतडे, नागपूर।